रावेर तालुक्यातील वाघोड शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेन लाईनचा विस्तार तुटल्यामुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याच्या मक्याच्या पिकाचे मोठे नुकसान झालेत. ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या आगीत अर्धा ते पाऊण एकर मका जळून खाक झालाय. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रावेर तालुक्यातील वाघोड शिवारातील मोरगाव रोडलगत ही घटना घडली आहे. शेतकरी प्रदीप पाटील यांनी तिसऱ्या हिस्सा पद्धतीने केलेल्या शेतातील मक्याचे पीक विस्तार तुटल्यामुळे लागलेल्या आगीत पूर्णतः जळून गेलेत. 4 महिन्यांच्या कष्टानंतर पीक काढणीसाठी तयार झाले होते, मात्र अचानक विस्तार तुटून जमिनीवर पडल्याने स्पार्किंग होऊन मक्याला आग लागली. सुदैवाने शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी धाव घेतली. रावेर नगरपालिकेच्या अग्निशमक दलालाही प्राचारण करण्यात आले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत अर्धा ते पाऊण एकर मका जळून खाक झाला होता. या आगीत अंदाजे 20 क्विंटल उत्पादनाचे नुकसान झाले असून सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे 34,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आधीच अवकाळी पाऊस आणि वाढत्या खर्चांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या घटनेमुळे आणखी आर्थिक संकट ओढवले आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी प्रदीप पाटील यांनी केली आहे.